नाही मग ह्याचं विचारायचं कुणी आम्ही जे हे तिकीट काढतो ना तर हे महिलांनी उघड्यावर वॉशरूमला जाणं कितपत सेफ आहे मला सांगा. तर तुम्ही इथं बसलाय म्हणजे तुम्ही उत्तर द्यायला बांधील ना आम्हाला. हे 25 रुपये कशाचे घेता? हे गव्हर्नमेंटचं तिकीट आहे. बरं. आणि महिलांसाठी ज्या सुविधा देण्याचं काम कोणाचं इथं? तिकीट गव्हर्नमेंटचं आहे मॅडम. आम्ही नाही व्हॉट एव्हर इट मे बी, पण तुम्ही इथं काम करता याच्यावरती म्हणजे जे पण काय आहे तर मग तुम्हाला माहित पाहिजे ना. आम्ही आता दुसऱ्या कोणाला विचारणार आहे. वॉशरूम तिथं बंद होतं काय, तिथं जाणं सेफ नाही. माझ्याबरोबर अजून दुसऱ्या महिला पण होत्या. हा माझ्या एकटीचा प्रश्न नाहीये दादा. तुम्ही नंबर दिला तर मला वॉशरूमला आलेली राहणार आहे का? मॅडम हे असं तुम्ही सांगा मॅडम नंबर देतो फोनवरती तुम्ही वॉशरूम करा. हे काय बोलणं झालं? आणि हा राजधानी रायगड आहे. ऐका एक मिनिटं. काय इथे कुठेही शौचाला गेलेलं वॉशरूमला गेलेलं चालणार आहे का? मंदिर रायगडाचं पावित्र्य राहणार आहे का त्याच्याने? मॅडम वरती कामं चालू आहेत त्याची. कामं चालू आहेत मग लोक येण्याचं बंद आहे का? महिला येण्याचं बंद आहे का? आणि मला भूक लागली तर मी 4 तास उपाशी राहू शकते ना. मला वॉशरूमला आली तर मी राहू शकते का? आणि दादा तुम्ही जरा काय फोनवरती बोला. हे उत्तर द्यायची पद्धत आहे का तुमची? एक भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय ना. आमच्या समस्या आम्ही तर इथंच सांगणार ना. म्हणणं बरोबर आहे मॅडम. हा आता आम्ही इथे काय कामाला. हा नंबर घ्या पुढे फोन करा. मग जबाबदारी झटकली तर चालते का? तुम्हाला रोजचे येणारे प्रॉब्लेम माहित पाहिजे ना. इथं महिला येतात, लहान मुलं येतात. मॅडम तुम्हीच ना असे भरपूर लोकांचे कंप्लेंट येतात. म्हणजे कंप्लेंट येऊन तुम्ही ऍक्शन घेत नाही. तुम्ही स्वतः मान्य करताय. साहेब ना आम्ही कशी ऍक्शन तुम्ही पुढे पोस्ट करा ना. पैसे जे मिळतात ते पुढे पोस्ट करता ना. एक ते जाऊ दे. तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून पण जाऊ दे. एक माणूस म्हणून, एक बहीण म्हणून माझा विचार करा ना तुम्ही. आणि आमचे 25 रुपये तुम्ही परत देणार आहे का गैरसोय झाल्याबद्दल ते सांगा. आरोग्य बिघडलं काय झालं तर काय करणार आहे? उन्हाळ्याचे दिवस आहे. माणूस पाणी पितो त्याला शिवशीला तर लागू शकते ना. तो पैसे तर तुम्ही घेतात ना. लोकांना सर्व्हिस का नाही देत? गव्हर्नमेंटचं तिकीट आहे. आता आम्ही तरी काय करणार? गव्हर्नमेंटला सांगा ना. अहो रायगड युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये गेलेला किल्ला आहे. त्या माझ्या घराच्या जवळची